मोहीमेच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। येत्या काळामध्ये हिंदू खाटीकांसाठी मल्हार सर्टिफिकेशनची घोषणा एकीकडे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे, मात्र मल्हार सर्टिफिकेशनचं नाव बदलण्याची मागणी जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तांनी केली आहे। मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेशन देण्याचा आणि खाटीकांना असं सर्टिफिकेशन देण्याचा एकीकडे निर्धार केलेला आहे। या सर्टिफिकेटच्या नावावरनं आता नवीन वाद मात्र उभा राहिलाय। मल्हार म्हणजे खंडोबा महाराष्ट्राचं दैवत आहे। मल्हार पूर्णपणे शाकाहारी असल्याचं विश्वस्त राजेंद्र खेडेकर यांनी म्हटलंय। नामदार नितेश राणे यांनी मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानदारांना देण्यासंदर्भात योजना जाहीर केलेली आहे। मल्हार म्हणजे खंडोबा अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे। या नावातच एक मोठी शक्ती आहे। मल्हार नाव हे महाराष्ट्राची ऊर्जा आहे। मल्हार नाव हे महाराष्ट्राच्या आराध्य कुलदैवताचं आहे। कुठल्याही मटण दुकानदारांच्या संदर्भात किंवा अशा योजनांना देवाचं नाव देणं हे योग्य नाही। इतकंच नव्हे तर खंडोबा ही देवताच मुळात शाकाहारी आहे। खंडोबा या देवतेचं, मल्हार या देवतेचं मुख्या प्राण्यांवर जसे कुत्रा, बैल, घोडा, हत्ती यांच्यावर नितांत असं प्रेम आहे, म्हणून महाराजांच्या तिथं नित्य सहवास असतो। म्हणून माझी विनंती आहे नितेश राणे यांना की कृपा करून आपण मल्हार सर्टिफिकेशन हे मटण दुकानांना देण्यासंदर्भाचं नाव हे त्वरित बदलावं। आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी देवा राखुंडे सध्या आपल्या सोबत आहेत। देवा, एकीकडे आपण पाहतोय कशा पद्धतीनं या नावावरनं सध्या एक नवीन वाद समोर येताना पाहायला मिळतोय, मात्र आत्ताची सध्याची काय स्थिती आहे, कशा स्वरूपामध्ये हे नाव पूर्णपणे बदलावं यासाठी जेजुरी देवस्थान ठाम दिसतंय? आपण पाहिलं की मंत्री नितेश राणे यांनी झटका मटण विक्रेत्यांच्या संदर्भात ही योजना जी आहे ती जाहीर केली आणि मल्हार सर्टिफिकेशन.com ही वेबसाईट देखील त्यांनी लॉन्च केली। आता यावरूनच वाद उफाळलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण मंत्री नितेश राणे यांच्या या निर्णयामुळे मल्हार भक्त जे आहेत म्हणजे खंडोबा भक्त जे आहेत ते कुठंतरी आता नाराज झालेले आहेत आणि याची नाराजी आहे ती आता उफाळताना दिसते। त्यामुळे एकूणच पुढे जर बघितलं तर या नावावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। मल्हार हे जे नाव आहे ते खंडोबा देवाचं नाव आहे आणि सरकारी योजनांना अशा पद्धतीचं नाव देणं चुकीचं आहे। खंडोबा देवस्थान जे आहे, खंडोबा देव जो आहे तो शाकाहारी आहे, देवताच शाकाहारी आहे। खरं जर बघितलं तर चंपाषष्ठीच्या काळामध्येच फक्त या देवाला वांग्याचा भरीत असतो, त्याचा नैवेद्य असतो आणि इतर वेळी पुरणपोळीचा नैवेद्य असतो। त्यामुळं हे जे नाव देण्यात आलेलं आहे ते नाव पूर्णपणे चुकीचं आहे, ते नाव बदलावा असा आक्षेप जो आहे तो मार्तंड देव संस्थानचे विश्वस्त डॉक्टर राजेंद्र खेडेकर यांनी घेतलेला आहे। अर्थात हा निर्णय किंवा हा आक्षेप जरी राजेंद्र खेडेकर यांचा वैयक्तिक पातळीवर एकट्याचा असला तरी देखील पुढील काळामध्ये हा रोष जो आहे तो अधिक वाढू शकतो, कारण अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत म्हणून खंडेरायाकडे बघितलं जातं। लाखो भाविक भक्त जे आहेत ते जेजुरी गडावरती दर्शनासाठी येत असतात आणि अशा पद्धतीचं मल्हार जे नामांकन या योजनेला दिलेलं आहे त्यावरून खंडोबा भक्त जे ते आगामी काळामध्ये आणखीन संतप्त होऊ शकतात, त्याच्या संतप्त प्रतिक्रिया देखील पुढे उमटू शकतात आणि हा वाद चिघळू शकतो। याच पार्श्वभूमीवरती आज डॉक्टर राजेंद्र खेडेकर जे आहे ते मंत्रालयामध्ये जाणार आहेत, त्या ठिकाणी ते नितेश राणे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहेत, आपली मागणी जी आहे ती सरकारकडे मांडणार आहेत आणि हे नाव तातडीनं रद्द करावं, ते बदलावं अशी मागणी त्यांची सध्या आहे। दुसरीकडे मार्तंड देव संस्थानचे जे विश्वस्त आहेत, जे इतर विश्वस्त आहेत त्यांची आज तातडीनं बैठक पार पडणार आहे, कारण सध्या प्रथमदर्शनी आपण बघतोय की फक्त राजेंद्र खेडेकर यांनीच ही मागणी केलेली आहे, इतर विश्वस्तांची ही मागणी त्यामध्ये नाहीये। मात्र राजेंद्र खेडेकर यांनी केलेली मागणी जी आहे त्याला अनुसरून आज मल्हार देव संस्थानवरची बैठक जी आहे ती पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये इतर विश्वस्त जे आहेत ते नेमका काय निर्णय घेत आहेत, राजेंद्र खेडेकर यांच्या मागणीला ते आपलं समर्थन दर्शवत आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। जर त्यांनी आपलं समर्थन दर्शवलं तर मग मात्र जेजुरी देवस्थान म्हणजे मल्हारगड जे हे आहे संस्थान आहे ते संस्थानच या योजनेच्या नावाच्या विरोधात उभं राहील आणि हा वाद जो आहे तो पुढे आणखीन चिघळताना आपल्याला पाहायला मिळेल। तोच तरी मंत्री नितेश राणे यांनी या योजनेला जे नाव दिलंय त्याला प्रचंड विरोध होताना दिसतोय। प्रज्ञा, नक्कीच। आणि सध्या नितेश राणे यांनी नेमकं काय डोक्यात ठेवून, काय संकल्पना मनात ठेवून हे नाव दिलेलं आहे हेही त्यांच्याकडनं जाणून घेणं गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद देवा राखुंडे या संपूर्ण माहितीसाठी।